मित्रांनो, आज आपण टाइप्स ऑफ व्हर्ब्स म्हणजेच क्रियापदांचे प्रकार हा टॉपिक बघणार आहोत. तर त्याआधी आपल्याला व्हर्ब्स म्हणजे काय ते बघायचं आहे. तर बघूया. अ व्हर्ब इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अ सेंटेन्स. अ व्हर्ब इज यूज्ड टू टेल समथिंग अबाउट अ पर्सन ऑर थिंग्स. म्हणजेच एखाद्या वाक्यामध्ये क्रियापद म्हणजेच व्हर्ब महत्त्वाचा घटक असतो आणि एखाद्या व्यक्तीबद्दल किंवा एखाद्या वस्तूबद्दल काहीतरी सांगणारा शब्द किंवा काहीतरी सांगणारा क्रियापद त्यालाच आपण व्हर्ब्स असं म्हणतो. आता व्हर्बबद्दल आपल्याला आणखी जास्त माहिती सांगायची झाली तर व्हर्ब म्हणजेच ॲक्शन वर्ड. व्हर्ब म्हणजे काय? ॲक्शन वर्ड. आता ॲक्शन म्हणजे काय? तर ॲक्शन म्हणजे एखादं काम, कृती किंवा कार्य करणे. आता ॲक्शन वर्डची खूप मोठी लिस्ट आहे. ती लिस्ट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला टाकणार आहे. तर ती तुम्ही समजून घ्यायची आहे आणि पाठांतर करायचे आहे. तर त्यापैकी काही वर्ड्स मी तुम्हाला इथे उदाहरणादाखल घेते. तर बघा, रन, गो, राईट, रीड, स्लीप एक्सेट्रा. तर हे जे ॲक्शन वर्ड आहे तर हे काय दर्शवतात? एखादी क्रिया दर्शवतात, काम दर्शवतात, आहे की नाही. तर हे झाले आपले व्हर्बबद्दलची माहिती. तर आता आपल्याला बघायचं आहे की टाइप्स ऑफ व्हर्ब्स म्हणजेच व्हर्बचे प्रकार कोणकोणते आहेत ते बघूया. व्हर्बचे मुख्यतः दोन प्रकार पडतात. फर्स्ट आहे मेन व्हर्ब. मेन व्हर्ब्स म्हणजेच मुख्य क्रियापदे. मुख्य क्रियापदे. मुख्य क्रियापदे. त्यानंतर दुसरा आहे इकडे ऑक्झिलरी व्हर्ब. ऑक्झिलरी व्हर्ब्स किंवा त्याला आपण हेल्पिंग व्हर्ब. हेल्पिंग व्हर्ब्स म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे. सहाय्यकारी क्रियापदे असं म्हणतो. आता मेन व्हर्ब जे आहे त्याचे दोन उपप्रकार पडतात. ते कोणते ते बघूया. पहिला आहे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. कोणता आहे? ट्रान्झिटिव्ह व्हर्ब. ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजेच सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद. आणि दुसरा आहे इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजेच अकर्मक क्रियापद. आता सकर्मक क्रियापद कशाला म्हणायचं म्हणजे ट्रान्झिटिव्ह व्हर्ब कशाला म्हणायचं ते बघूया. तर ट्रान्झिटिव्ह व्हर्ब म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्त्याकडून कर्मावर क्रिया घडली जाते त्या वाक्यातील क्रियापदाला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असं म्हणतात. तर एक्झाम्पल घेऊया. बघा एक्झाम्पल. ही ate an apple. He ate an apple. त्याने एक सफरचंद खाल्ला. याचा मराठी मीनिंग काय होईल? त्याने एक सफरचंद खाल्ला. तर बघा इथे वाक्यामध्ये ही काय आहे? सब्जेक्ट. ही सब्जेक्ट आहे. एट
आहे मेन वर्ब आणि ॲन ॲपल ऑब्जेक्ट आहे. ॲन ॲपल काय आहे? ऑब्जेक्ट आहे. तर या वाक्यामध्ये सफरचंद कोणी खाल्ला? त्याने खाल्ला. त्याने काय खाल्लं? सफरचंद खाल्ला. म्हणजेच कर्त्याकडून क्रियापदावर काय झाले? कर्त्याकडून ऑब्जेक्टवर म्हणजेच कर्मावर कशाची क्रिया झाली? खाण्याची क्रिया झाली. म्हणून इथे ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच सकर्मक क्रियापद इथे आपल्याला या वाक्यामध्ये एट हे ट्रान्झिटिव्ह वर्ब आहे असं समजते. तर आता इकडे बघूया इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे काय. तर इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे ज्या वाक्यामध्ये कर्त्याकडून कर्मावर क्रिया होत नाही, क्रिया कर्त्यापासून चालू होते आणि कर्त्यापाशीच थांबते, तेव्हा त्या वाक्यातील क्रियापदास इनट्रान्झिटिव्ह म्हणजेच अकर्मक क्रियापद असं म्हणतात. याचं एक्झाम्पल बघूया. ही laughs. He laughs loudly. He laughs loudly म्हणजेच तो मोठ्याने हसतो. तो मोठ्याने हसतो. आता इथे बघा हसण्याची क्रिया झालेली आहे. बघा सुरुवातीला सांगते ही काय आहे? सब्जेक्ट आहे. लाफ्स काय आहे? मेन वर्ब आहे. आणि लाऊडली, लाऊडली काय आहे? या वर्ब बद्दल जास्तीची माहिती सांगणारा म्हणजे हा ॲडव्हर्ब आहे. कर्म आहे का या वाक्यामध्ये? नाही. कसा नाही बघा. ही लाफ्स लाऊडली, तो मोठ्याने हसतो. कोण मोठ्याने हसतो? तो मोठ्याने हसतो. तो म्हणजे कोण? ही म्हणजेच या वाक्याचा सब्जेक्ट म्हणजेच क्रिया कोणावर घडलेली आहे? सब्जेक्टवर घडलेली आहे, कर्त्यावर घडलेली आहे. तर कर्त्यावर क्रिया घडली असल्यामुळे हा इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच अकर्मक क्रियापद असा आपण याला म्हणू शकतो. तर आणखी एक एक्झाम्पल बघूया तुम्हाला आणखी जास्त चांगलं समजण्यासाठी. सी ran fast. She ran fast. ती वेगाने धावली. काय होईल याचं मराठी मिनिंग? ती वेगाने धावली. तर कोण वेगाने धावली? ती वेगाने धावली. ती म्हणजे कोण? तर या वाक्याचा कर्ता सब्जेक्ट म्हणजेच धावण्याची क्रिया कोणावर घडत आहे? सब्जेक्टवर घडत आहे. आणि म्हणून इथे आपण इनट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजेच अकर्मक क्रियापद या वाक्यातील वर्बला अकर्मक क्रियापद असं म्हणू शकतो. तर हे झालं आपलं इनट्रान्झिटिव्ह बद्दल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे. तर याचा स्क्रीनशॉट तुम्ही काढू शकता किंवा व्हिडिओ पॉज करून बघू शकता. तर तुम्ही स्क्रीनशॉट काढला असेल तर याला मी आता पुसून टाकते. यानंतर आता आपल्याला वर्ब्सचा दुसरा टाईप बघायचा आहे ऑक्झिलरी वर्ब्स किंवा हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच सहाय्यकारी क्रियापदे. आता याचे सुद्धा दोन उपप्रकार पडतात. कोणती ते बघूया. एक आहे पहिला प्रायमरी ऑक्झिलरी वर्ब. प्रायमरी ऑक्झिलरी प्रायमरी ऑक्झिलरीज आणि दुसरा आहे मॉडल ऑक्झिलरीज. मॉडल ऑक्झिलरीज
प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणजे काय? प्राथमिक क्रियापदे. प्रायमरी ऑक्झिलरीजला हेल्पिंग व्हर्ब असं सुद्धा आपण म्हणतो. दुसरं नाव आहे हेल्पिंग व्हर्ब. हेल्पिंग व्हर्ब आणि हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे. सहाय्यकारी क्रियापदे. आणि मॉडल ऑक्झिलरीलाच दुसरं नाव आहे प्युअर हेल्पिंग व्हर्ब. प्युअर हेल्पिंग व्हर्ब म्हणजेच भाववाचक सहाय्यकारी क्रियापदे. भाववाचक सहाय्यकारी क्रियापदे. आता प्रायमरी ऑक्झिलरीज किंवा हेल्पिंग वर्ब्स म्हणजेच प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे कोणकोणती आहेत ते बघूया. तर सर्वात प्रथम आहे टू बीची. टू बीची कोणकोणती आहे? एम, इज, आर, बी, त्यानंतर वाज, वर, बीन. वॉज, वर, बीन. त्यानंतर आहे, एक सेकंड, थोडं इकडे चाललं म्हणून मी पुन्हा लिहिते याला. इकडे जागा आहे टू बीची. टू बी, एम, इज, आर, बी, वॉज, वर आणि बीन. त्यानंतर आहे टू हॅवची. टू हॅवची आहे हॅव, हॅज आणि हॅड. त्यानंतर आहे टू डूची. डू, डज आणि डीड. ही झाली आपली प्रायमरी ऑक्झिलरीज किंवा हेल्पिंग व्हर्ब्स. आता याच्या मी याला दोन भागामध्ये डिवाइड करते. बघा, अशी मी रेष पाडलेली आहे. दोन भागामध्ये याला हेल्पिंग व्हर्बला आपण डिवाइड केलेला आहे. तर बघा, एम, इज, आर, बी, हॅव, हॅज, डू, डज. किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. ही जी 8 आहेत प्रायमरी ऑक्झिलरीज, तर ही काय करतात? प्रेझेंट टेन्स दर्शवतात. कोणता टेन्स दर्शवतात? प्रेझेंट. प्रेझेंट टेन्स म्हणजेच वर्तमान काळ. वर्तमान काळ दर्शवतात. त्यानंतर वॉज, वर, बीन, हॅड, डीड. 1 2 3 4 5 हे 5 काय दर्शवतात? पास्ट टेन्स. पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ. ही झाली आपली प्रायमरी ऑक्झिलरीज किंवा हेल्पिंग व्हर्ब्स. याचे टोटल किती होते बघा. ही 8 आणि ही 5, एकूण टोटल किती होते? 13. त्यानंतर आता आपल्याला इकडे बघायचं आहे मॉडल ऑक्झिलरीज किंवा प्युअर हेल्पिंग व्हर्ब्स म्हणजेच भाववाचक सहाय्यकारी क्रियापदे कोणकोणती आहेत ते बघूया. शॅल, विल, कॅन, मे, should, would,
could, might. ही किती झाली? 4. ही सुद्धा झाली 4. त्यानंतर must, ought to, ही झाली 2. त्यानंतर need and dare, ही झाली 2. एकूण टोटल किती झालं आन्सर? 4 4 8, 2 10, 2 12. ही 12 आणि ही 13. एकूण आपली ऑक्झिलरीज किंवा हेल्पिंग वर्ड्स एकूण टोटल झालं 13 प्लस 12 म्हणजेच 25 म्हणजेच 25. आता ही जी आहेत मॉडल ऑक्झिलरीज किंवा प्युअर हेल्पिंग वर्ड्स यांची फंक्शन म्हणजेच कार्य काय आहे ते बघूया. आता इथे बसत नसल्यामुळे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता किंवा व्हिडिओ पॉज करून पाहू शकता. तर काढा व्हिडिओ स्क्रीनशॉट. मॉडल ऑक्झिलरीज किंवा प्युअर हेल्पिंग वर्बची आपल्याला फंक्शन म्हणजेच कार्य काय आहे ते बघायचे आहे. तर शाल, विल आणि वुड. शाल, विल, वुड हे फ्युचर टेन्स दर्शवतात. फ्युचर टेन्स. फ्युचर टेन्स म्हणजेच भविष्यकाळ. भविष्यकाळ दर्शवतात. त्यानंतर कॅन, कुड, कॅन कुड हे कॅपॅसिटी दर्शवतात. कॅपॅसिटी म्हणजेच क्षमता दर्शवतात. क्षमता. त्यानंतर मे, माइट, हे प्रॉबॅबिलिटी काय दर्शवतात? प्रॉबॅबिलिटी. प्रॉबॅबिलिटी म्हणजेच संभाव्यता. संभाव्यता किंवा शक्यता. शक्यता दर्शवतात. त्यानंतर शुड, मस्ट, ऑट टू. शुड, मस्ट, ऑट टू. शुड, मस्ट, ऑट टू हे ऑब्लिगेशन दर्शवतात. ऑब्लिगेशन. ऑब्लिगेशन म्हणजे बंधन किंवा सक्ती. बंधन किंवा सक्ती दर्शवतात. त्यानंतर नीड. नीड हा नेसेसिटी इम्प्लियर. नेसेसिटी इम्प्लियर म्हणजेच गरज दर्शक. गरज दर्शक वर्ब आहे. गरज दर्शक नीड. त्यानंतर लास्टचा आहे डेअर. डेअर म्हणजे करेज इम्प्लियर. करेज इम्प्लियर म्हणजेच धाडस किंवा धैर्य दर्शक. तुम्ही विद्यार्थी मित्रांनो एखाद्या फिल्ममध्ये डायलॉग ऐकला असेल की हाऊ डेअर यू. तर हाऊ डेअर यू म्हणजे काय? तर तुझी हिंमत कशी झाली मला टच करण्याची किंवा
मला बोलण्याची, असा डायलॉग तुम्ही पिक्चरमध्ये एखाद्या फिल्ममध्ये ऐकलेला असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याचप्रमाणे ही मेन वर्ब आणि हेल्पिंग वर्ब यांच्या भोवती संपूर्ण ग्रामर फिरत असते. याचाच अर्थ असा की जी वर्ब्स आहेत ती संपूर्ण ग्रामरचा आत्माच आहे असं म्हटल्या जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती वर्ब बद्दलची तुम्हाला माहिती. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ युजफुल वाटत असेल तर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या समोर एक बेल आयकॉनचं बटन असते त्यावर क्लिक करा, जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ आहे सर्वात पहिल्यांदा तुमच्यापर्यंत पोहोचतील.